सुरू आहे। काल संसदेवर मोर्चा काढण्यात आला आणि त्यावेळी जे ते पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला। आपल्यासोबत अभिजित दिपके यांच्या आई आहेत। काय सांगाल ज्या पद्धतीने अभिजित दिल्लीत आंदोलन करतोय, काल मोर्चा काढण्यात आला होता, लाठीचार्ज सुद्धा झाला। लाठीचार्ज व्हायला नव्हता पाहिजेत ना। लेकरं काय आंदोलन करायला गेले होते। आज 1 महिन्यापासून ती तिथे आंदोलन करतायत, तिथे कोणतीही घटना झाली नाही आणि काल यांनी लाठीचार्ज केला। लेकरं काय आतंकवादी आहेत का? ते 18-18 20-20 वर्षाचे लेकरं ते आतंकवादी आहे का? तुम्ही आतंकवाद्याला सोडून देतात आणि लेकरांवर लाठीचार्ज केला ना काल। योग्य नाही केलं हे सरकारने। काय तर त्यांच्या मागण्या ऐकायच्या होत्या, काय तर बघायचं होतं आणि नंतर हे करायचं होतं ना। लाठीचार्ज करायला लेकरं गेलेत का तिथं मार खायला? आज 1 महिन्यापासून सगळे लेकरं तिथं परेशान आहेत। मग लाठीचार्ज देऊन त्यांचं काय मन, प्रसाद देऊन त्यांचं मन हे केलं का? काय यांनी वाईट केलं ना। आता 14 वर्षाची मुलगी काय आतंकवादी आहे? तिचे कपडे फाडले त्यांनी। पोलिसांनाही वाटायला पाहिजेत ना, लेकराचे कपडे फाडतात का? ते तर संरक्षण करतात ना, लेकराचे कपडे फाडत असतात। ते वाईट केलं, खूप वाईट केलं कालचा लाठीचार्ज। आज मी सकाळी बघितलं, काल तर मी मोबाईल वगैरे बघितलाच नाही, पण आज व्हिडिओ पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी येत आहे। खूप वाईट झालेलं आहे कालचं ते प्रकरण। त्यांनी लाठीचार्ज विद्यार्थ्यांवर करायलाच नव्हतं पाहिजेत आणि सगळीकडनं विद्यार्थी आलेले होते ना। चला बाबा की इथलचे होते का काय, सगळ्या देशातले आलेले होते तिथे। चुकीचं केलं सरकारने, जे हे केलं ना, वाईट केलं कालचा लाठीचार्ज। आई म्हणून काय वाटतं ज्या पद्धतीनं महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे, काल हा सगळा प्रकार घडलाय, अभिजितनं सुद्धा उपोषण केलं होतं आणि आज सुद्धा मोठ्या संख्येनं लोक नागरिक आले। आता आई म्हणून काय वाटणार आहे? लेकराची चिंताच वाटते ना। काल त्याच्या पायाला वात आला होता, पडला तो तिथे। आई म्हणून चिंता वाटणारच आहे ना। आपल्याला चिंता वाटून नाही, सरकारला थोडी चिंता त्यांची यायला पाहिजेत ना, की नाही बाबा पावसात हे लेकरं एवढे हे करायला लागले आणि काल अश्रू धारायचे त्यांनी तिथे हे केले, फवाऱ्या केल्या। योग्य केलं का सरकारने? काय तर त्यांच्या मागण्या होत्या त्या मान्य करायच्या होत्या ना। फुलाची पाकळी देऊन लेकरांना पाठवून द्यायचं होतं की नाही बाबा। एक तर त्यांना इतक्या दिवस भेटायलाही कोणी आलं नाही। 1 महिन्यापासून लेकरं उपोषणला बसलं, कोण भेटायला आलं तिथे? कोणीच नाही आलं आणि काल चालले तर त्यांना लाठीचार्ज केला यांनी। चुकीचं केलं ना, लाठीचार्ज हा फार चुकीचा प्रकार झाला तिथे। तुमचं काही बोलणं झालंय अभिजित सोबत? नाही, त्या बोलणंच नाही झालं। फक्त मी आज याला मोबाईलला बघितलं, त्याला त्याचा पाय वात आला होता वाटतं, तर तेवढंच बघितलं मी। काही बोलणं वगैरे झालं नाही त्याच्यासोबत। काही नेते जे आहेत ते आंदोलनाला समर्थन करतात, मात्र आता तुम्ही आतंकवाद्याचा उल्लेख केलाय। भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी सुद्धा आतंकवाद्याची उपमा दिली आंदोलनाला। नाही, पण आता लेकरं काय आतंकवादी आहे का? ते स्टुडंट लेकरं आहेत ना, ते आतंकवादी आहेत? ते शिकलेले आहेत पोरं। मग इतक्या दिवसात त्यांनी आतंकवादी तिथं काहीतरी केलं असतं। 1 महिन्यापासून जे आहे तिथं काही केलं असतं ना, का 2 दिवसात ते आतंकवादी झाले का? आज 20 तारीख होती कालची, 1 महिना झाला बरोबर लेकरांना काल तिथे केलं का काही लेकरांनी 1 महिन्यापासून? मग तेव्हा का नाही सरकार म्हणले की ते आतंकवादी आहेत? लेकरं आहेत ना ते। चला बाबा 20-25 वर्षाचे, 30 वर्षाच्या आतले लेकरं आहेत ते। एवढं मारत असतात का लेकरांना? काहीतरी सरकारने थोडंसं हे करायला पाहिजे होतं। लाठीचार्ज हा चुकीचा झालेला आहे। लाठीचार्ज करायलाच नव्हता पाहिजे सरकारने। यावर जे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा प्रतिक्रिया आली। त्या असं म्हणतात की काही आंदोलक खरे असतील, मात्र या आडून जे आहे ते सगळं राजकारण सुरू आहे आणि हे फेसलेस आंदोलन आहे असं म्हणतात मुख्यमंत्री। आता त्यांना काय म्हणणार आपण? ते मुख्यमंत्री आहेत, त्यांनीच काय हे तर आपण काय सांगणार ना त्यांना? आपण त्यांना काही सांगू शकत नाही। उघड पुढची बातमी, आंदोलकांवरती लाठीचार्ज होत असताना प्रधानांचा व्हिडिओ समोर आलेला आहे। स्मित हास्य करत प्रधान यांचा संसद भवनातून निघतानाचा हा व्हिडिओ आहे। प्रधानांच्या व्हिडिओवरून सोशल मीडियावरून टीकेची झोड उठवली जाते। निर्लज्ज आहेत ना हे, आमच्या जखमीवर मीठ चोळतायत। एका बाजूला तरुण मुलांवर, विद्यार्थ्यांवर, लहान मुलांवरती अमानुष लाठीचार्ज करतायत आणि ज्यांच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे हे क्रूर आणि विकृतपणे हसत हसत बाहेर पडतायत, तोंडामध्ये काहीतरी चघळत। याचा अर्थ किती काळजी आहे याने या मुलांची। याला क्रौर्य म्हणतात आणि हे जे क्रौर्य आहे डरपोकपणातून निर्माण होतं। पण काल ही ठिणगी पडलेली आहे क्रांतीची, लक्षात घ्या, आणि हा वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही। कालच्या लाठी